राज्यातील हजारो फ्लॅटधारक आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा देणारी माझा फ्लॅट योजना गोवा राज्य सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेमुळे मालकी हक्क, कन्व्हेयन्स डीड, पुनर्विकास आणि मुद्रांक शुल्काशी संबंधित अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक फ्लॅटधारक आणि गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्काच्या कागदपत्रांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही योजना त्या अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलंय. कायदेशीर अडथळ्यांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पुढे ढकलण्यास मदत होणार आहे. तसंच मालकी हक्कांची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या योजनेमुळे मुद्रांक शुल्काशी संबंधित अनेक अडचणी दूर होणार असून फ्लॅटधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. माझा फ्लॅट योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम आणि मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. मी म्हजो फ्लॅट ही स्कीम आज लॉन्च करता आणि म्हजो फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता आसतना विच इज रिलेटेड टू द 3 डिपार्टमेंट. एक इज एन कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हेन्यू डिपार्टमेंट अँड थर्ड इज द लॉ डिपार्टमेंट. ही 3 डिपार्टमेंटां मेळून आमी सुटसुटीत रित्या लोकांक ज्यो हावजिंग कॉपरेटिव्ह सोसायटीज आसात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या, लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आणि गेली 30 वर्सां 40 वर्सां ते आतां डेलिबरेटेड कंडिशनान आयल्या. तांकां रिडेवलपमेंट ते फ्लॅट करपाक मेळना. वेरियस इश्यूज. एक तर त्यांचो लँड ओनर जो आहा तेणी क्लियर टायटल करूंक नासले. दुसरें एकदां डेव्हलपरूच आत्तां अस्तित्वात ना, खंय तरी सोडून गेलो. हाज्या खातीरूय बी तांकां सगळ्या जाणांक प्रॉब्लेम येत आसा. म्हणजे डेव्हलपर आनी लँड ओनर हाज्या मदलो डिस्प्यूट सुद्दां तांकां परत आपली बिल्डींग रिनोवेट करपाक मेळना. म्हणून सरकारान ह्या 3 डिपार्टमेंटाच्या कंबायन मेळून म्हजो फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटात पास केली आणि प्रत्येकाक आपलो जो फ्लॅट आसा हो आपल्या नांवार जावचो आणि आपल्याक जर रिडेवलपमेंट करपाक जाय आसत जाल्यार ती जमीन ताच्या सोसायटीच्या नांवार जावची आणि ताका लागून 3 कडेन तांकां फायदो मेळटलो. एक म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटींतल्यान जेंच्यांनी हावजिंग कॉपरेटिव्ह सोसायटी करूंक ना तेंच्यांनी आपली हावजिंग कॉपरेटिव्ह सोसायटी करची आणि ज्या हावजिंग कॉपरेटिव्ह सोसायटी कडेन लँड जर तेज्या ओनराच्या नांवार ना जाल्यार लँड ओनराच्या जाग्यार गव्हर्मेंट कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो ऑफिसर वील स्टेप इन. ही वील सायन बिहाफ ऑफ द लँड ओनर आणि ती लँड ही त्या हावजिंग कॉपरेटिव्हच्या सोसायटीच्या नांवार जातली. इन केस इफ एनी डिस्प्यूट बिटवीन द लँड ओनर आणि डेव्हलपर आसत जाल्यार तो डिस्प्यूट हो तेंच्यांनी वेगळ्या पद्दतीन दिवन आपलो रिजॉल्व करचो कॉपरेटिव्ह आमच्या डिपार्टमेंटा कडेन. बट तो जेंच्यांनी फ्लॅट घेतल्या हे लोक सफरड जावचे न्ही हाज्या खातीर करतले. आणि ही रजिस्ट्रेशन फीज सुद्दां तांकां वन टायम रजिस्ट्रेशन फीज इन अ सोसायटी इज 1000 ओनली. 10,000 इन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट इट इज 10. इन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट इट इज 10,000. तांकां वन टायम फीज उरतली. ती तांकां वेगळे आनीक पयशे भरपाची गरज ना. सो दॅट लँड जी आसा ही त्या हावजिंग कॉपरेटिव्हच्या नांवार जातली. अगेन मागीर दे कॅन गो फॉर द फर्दर रिडेवलपमेंट ऑफ देयर फ्लॅट हातूंतल्यान वचूं शकता. हातूंतल्यान आमी त्यांचो कन्व्हेयन्स डीड जो आसा डीम कन्व्हेयन्स जातलो आणि स्टॅम्प ड्युटी तितून आमी चेंजीस करून तांकां सिर्फ फक्त 1000 रुपीज व तेंच्या कडल्यान स्टॅम्प ड्युटी चार्जीस जे आसा पळय न्हू हे कलेक्ट करतले. त्या खातीर तांकां कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो बेनिफीट मेळटलो. स्टॅम्प ड्युटी तितून आमी बदल केला आणि फक्त 1000 रुपया केला आणि रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटात तांकां वन टायम रजिस्ट्रेशन करून फक्त तेंच्यांनी 10,000 रुपीज रजिस्ट्रेशन करपाचें आणि फ्लॅट हो आपल्या नांवार करूं येता. ड्युटी वेगळी हय, स्टॅम्प ड्युटी जी आहा पळय ती वेगवेगळी आहा. म्हणजे इट इज इन द नोटिफिकेशन तेजो रोखडोच येतलो. कोस्टल आणि मेन सिटीज ही एक कॅटेगरी. ताज्या उपरांत बी कॅटेगरींतल्यो सिटीज म्हणजे म्युन्सिपालिटीज लायक सांगे, केपें, बिचोलीम अश्यो म्युन्सिपालिटीज आणि सी कॅटेगरी इज एन रिमोट विलेजीस. तांकां एकदम कमी आसतली. तेजो नोटिफिकेशन रोखडोच सरकार काडटले. त्या अनुसार तांकां स्टॅम्प ड्युटीज जी आहा पळय न्हू ती पे करची पडटली. पण हातूंतल्यान एक समाधान जातलें, ज्या गोंयकारांनी 30 वर्सां पयलीं 40 वर्सां पयलीं जे फ्लॅट घेतलेले आज ते परत म्हणजे सामके पाड कंडिशनान आसा, तांकां बांदपाक परत मेळना. हांकां तेजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. त्या खातीर समेस्त म्हाका गोंयकारांक रिक्वेस्ट करीन दिसता की जेंच्यांनी हावजिंग कॉपरेटिव्ह सोसायटी करूंक ना तांच्यांनी बेगिनात बेगीन करच्यो. रेरा येवच्या पयलींचे सगळे प्रॉब्लेम आसतले. हेका आमी स्पेसिफीक नोटिफिकेशन आयल्या उपरांत ताका पिरियड आसतलो. विदीन दॅट पिरियड तांच्यांनी हे सगळें कंप्लीट करून घेवचें पडटलें. दे विल गेट दीस बेनिफीट फॉर ऑल. हे आतां सगळ्या जाणांक ताजो बेनिफीट मेळटलो.
तेजो पयलो रिडक्शन इन द स्टॅम्प ड्युटी फॉर द युनिलॅटरल डीम कन्वेयन्स हो पयलो अमेंडमेंट आमी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वतीन हाडला. For the amendment for the section 4 and article 5 in the article 48 of the scheduled 1A of the Indian stamp duty of the 1892 as in force of the state of Goa हो दुसरो अमेंडमेंट हाडलेलो आसा. आनी ताजो जो तिसरो अमेंडमेंट आसा इट इज अमेंडमेंट टू द कोऑपरेटिव्ह सोसायटी एक्ट 2001 हातूंत तिसरो अमेंडमेंट हाडला. हे 3 अमेंडमेंट वांगडात हाडून म्हजो फ्लॅट ही स्कीम आयच्यान आमी लॉन्च केल्या. तेजी नोटिफिकेशन 2 दिसाच्या भितर पब्लीश करतलो.